ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। समस्त मराठी जनांसाठी अभिमानास्पद अशी बातमी म्हणजेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय। विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। मराठीसोबतच पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय। केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयामुळे खूप वर्षांपासूनची मराठी माणसाची मागणी पूर्ण झाली आहे। संसदेच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांनी देखील ही मागणी केली होती। केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली। प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली 2012 साली यासाठी समिती नेमण्यात आली होती। तर अभिजात दर्जामुळे मराठी भाषेला नेमका काय फायदा होणार? मराठीच्या बोलींचा अभ्यास होईल, संशोधन आणि साहित्य संग्रह करणं शक्य होईल। भारतातील सगळ्या 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं शक्य होईल। प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं शक्य होईल। महाराष्ट्रातील सगळ्या 12,000 ग्रंथालयांना सशक्त करता येईल। मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा सगळ्यांना भरीव मदत करता येईल। अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळतात। अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करता येतं। प्रत्येक विद्यापीठामध्ये अभिजात भाषेसाठी एक अध्यापन केंद्र स्थापन केलं जातं। तर अभिजात भाषा कोणकोणत्या आहेत? 2004 साली तामिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। 2005 मध्ये संस्कृत भाषेला, 2008 मध्ये कन्नड भाषेला, तर 2008 मध्ये तेलुगू भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। 2013 साली मल्याळम, 2014 ला ओडिया, 2024 ला मराठी आणि पाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। 2024 मध्येच बंगाली, आसामी आणि प्राकृत या भाषांना देखील अभिजात भाषांमध्ये समाविष्ट करून घेतलं गेलं। दोन 2012 मध्ये प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली। आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळाला ते आपण पाहतोय। 2013 मध्ये या समितीनं आपला अहवाल प्रकाशित केला। महारेट्टी, मरहट्टी, मराठी, मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेल्याचं अहवालात नमूद केलं गेलं। मराठीचं वय किमान 2,500 वर्ष जुनं असल्याचे पुरावे असल्याचं या अहवालात नमूद केलं गेलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।